नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत आवश्यक असणारा विभाग म्हणजे मराठी भाषा। त्या विषयाशी संबंधित आपण 15 प्रश्न या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। विभाग 2 आहे मराठी भाषा। पहिला प्रश्न, शाळा शब्द कोणत्या लिंगात येतो? पर्याय आहे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंग दोन्ही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 2, तो वाचतो या वाक्यात क्रियापद कोणते आहे? पर्याय आहे तो वाचतो, वाक्य नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाचतो। प्रश्न क्रमांक 3, गुरु शब्दाचे अनेक वचन काय आहे? पर्याय आहे गुरु, गुरुजन, गुरुजी, गुरुजींचे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुरुजन। प्रश्न क्रमांक 4, चांगला हा शब्द विरोधी शब्द कोणता? पर्याय आहे वाईट, गोड, बरा, निरोगी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाईट। प्रश्न क्रमांक 5, तो बुद्धिमान आहे या वाक्यात विशेषण कोणते? पर्याय आहे तो आहे बुद्धिमान वाक्य। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुद्धिमान। प्रश्न क्रमांक 6, आई या शब्दाचे अनेक वचन काय आहे? पर्याय आहे आई, आया, आईस, माताजी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आया। प्रश्न क्रमांक 7, फूल या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? पर्याय आहे सुमन, पुष्प, झाडं, पानं, रोपं। तर याचे योग्य उत्तर आहे सुमन, पुष्प। प्रश्न क्रमांक 8, विद्या शब्दाचे लिंग कोणते आहे? पर्याय आहे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंग दोन्ही। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 9, आकाश निळे आहे या वाक्यात विशेषण कोणते आहे? पर्याय आहे निळे आहे आकाश वाक्य। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निळे। प्रश्न क्रमांक 10, सत्य शब्दाचे विरोधी शब्द कोणता? पर्याय आहे असत्य, खोटे, खरे, गोड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए असत्य। प्रश्न क्रमांक 11, आम्ही शिकतो या वाक्यात क्रियापद कोणते आहे? पर्याय आहे आम्ही, शिकतो, नाही, शब्द। तर याचे योग्य उत्तर आहे बी शिकतो। प्रश्न क्रमांक 12, अन्न या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? पर्याय आहे भोजन, अन्न, धान्य, खाणे, सर्व पर्याय योग्य। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्व पर्याय योग्य। प्रश्न क्रमांक 13, पाणी प्या या वाक्यात आदेशवाचक क्रियापद कोणते आहे? पर्याय आहे प्या, पाणी, आहे, नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्या। प्रश्न क्रमांक 14, मोठा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? पर्याय आहे विशाल, छोटा, मोठेपण, मोठी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विशाल। प्रश्न क्रमांक 15, आळशी या विरोधी शब्द कोणता? पर्याय आहे परिश्रमी, हुशार, शहाणा, बुद्धिमान। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परिश्रमी। तर ही होती महाटेटच्या संदर्भात पेपर 1 आणि 2च्या संदर्भात मराठी भाषेतील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।